सततच्या अपयशातून स्वतःला पुन्हा कसं उभं करायचं? अपयश हा जीवनाचा स्वाभाविक भाग आहे. पण जेव्हा अपयश सतत येत राहतं, तेव्हा मनाची दिशा बदलते. आत्मविश्वास कमी होतो, स्वतःबद्दल शंका निर्माण होते आणि पुढचं पाऊल टाकताना भीती वाटू लागते. मानसशास्त्र सांगतं की सततच्या अपयशाचा प्रभाव केवळ आपल्यावर नाही, तर मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीवरही पडतो. त्यामुळे पुन्हा उभं राहण्यासाठी योग्य मानसिक प्रक्रिया ओळखणं गरजेचं आहे. संशोधनानुसार प्रत्येक वेळी अपयश आलं की मेंदू आपली सेल्फ आयडेंटिटी तपासू लागतो. आपली क्षमता, आपले निर्णय, आपले प्रयत्न यांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण चांगली गोष्ट म्हणजे ही ओळख स्थिर नसते. ती बदलता येते. योग्य साधने वापरली तर सततच्या अपयशानंतरही नवीन उभारी शक्य आहे. नंबर 1. अपयशाची मानसिक व्याख्या बदलणं. मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग नावाची पद्धत आहे. तिचा अर्थ असा की आपण एखाद्या घटनेकडे कशा नजरेने बघतो ते बदलणे. जे लोक अपयशाला मी वाईट आहे किंवा मी सक्षम नाही अशा रूपात पाहतात, त्यांना पुढे जाणं कठीण होतं. पण जे लोक अपयशाला ही शिकण्याची प्रक्रिया आहे किंवा मला अजून योग्य पद्धत सापडली नाही असं मानतात, ते टिकून राहतात. मेंदू अशा विचारांवर फार संवेदनशील असतो. सकारात्मक पुनर्व्याख्या केली की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. नंबर 2. स्वतःला दोष देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं. सततच्या अपयशानंतर अनेक जण स्वतःला कठोरपणे दोष देतात. मानसशास्त्र सांगतं की सेल्फ ब्लेम हा भावनिक थकवा वाढवतो. मेंदूवर त्याचा परिणाम होऊन लर्न हेल्पलेसनेस नावाची अवस्था येऊ शकते. यात व्यक्तीला वाटतं की मी काहीही केलं तरी काहीही बदल होणार नाही. या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्याची सवय लावणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मी फसलो कारण मी अपयशी आहे, याऐवजी मी फसलो कारण माझी रणनीती योग्य नव्हती, अशी विचारसरणी फायदेशीर ठरते. नंबर 3. लहान लक्ष्यांपासून पुन्हा सुरुवात. सततच्या अपयशामुळे आत्मविश्वास घटतो. मानसशास्त्र सांगतं की आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लहान उद्दिष्टे ठरवणे. मेंदूला अचिव्हमेंट सिग्नल्स मिळतात आणि डोपामिन वाढतो. हेच रसायन आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देतं. लहान गोष्टींमध्ये नियमित यश मिळालं की मोठ्या ध्येयांचा भार हलका वाटू लागतो. व्यक्ती स्वतःला सक्षम समजू लागते. नंबर 4. भावना व्यक्त करणं आणि स्वीकारणं. अपयशानंतर भावना दडपून ठेवणं ही मोठी चूक असते. संशोधन सांगतं की दडपलेल्या भावनांचा परिणाम मेंदूच्या भावनिक केंद्रावर होतो. त्यामुळे ताण आणि चिंता वाढते. भावना व्यक्त करणं म्हणजे रडणं, लिहून काढणं, जवळच्या माणसांशी बोलणं किंवा थेरपिस्टची चर्चा करणं. भावना व्यक्त झाल्यावर मेंदूला स्पष्टता मिळते, भार हलका होतो आणि निर्णय क्षमता सुधारते. नंबर 5. अपयशाचं विश्लेषण करण्याची पद्धत. पुन्हा उभं राहण्यासाठी विश्लेषण महत्त्वाचं आहे, पण हे विश्लेषण दोष शोधण्यापुरतं नको. ते तटस्थपणे करावं. मानसशास्त्रातील ग्रोथ माइंडसेट सिद्धांत सांगतो की चुका म्हणजे माहिती. ती माहिती पुढचा प्रयत्न अधिक प्रभावी करते. आपण स्वतःला काही प्रश्न विचारू शकतो. नेमकं कुठे चुकलं? त्या चुकांना कारणीभूत घटक कोणते? पुढच्या प्रयत्नात मी कोणती पद्धत बदलू शकतो? अशा प्रश्नांनी मेंदू शिकण्याच्या मोडमध्ये जातो. नंबर 6. स्वतःवर दयाळूपणे वागण्याची सवय. संशोधन सांगतं की जे लोक सेल्फ कंपॅशन पाळतात ते जास्त लवकर सावरतात. स्वतःशी दयाळू वागणं म्हणजे स्वतःला माफ करणं, स्वतःला समजून घेणं आणि स्वतःच्या वेदनांना मान्यता देणं. स्वतःशी दयाळूपणे वागल्यावर मन शांत होतं, चिंतेची पातळी कमी होते, मेंदू समस्या सोडवण्यासाठी अधिक स्थिर आणि सक्षम बनतो. नंबर 7. सपोर्ट सिस्टीमची पद्धत. मानसशास्त्रात सोशल सपोर्ट हे अपयशानंतर सर्वात मोठं संरक्षक घटक मानलं जातं. जेव्हा सतत अपयश येतं तेव्हा स्वतःला एकटं करू नये. जवळच्या लोकांशी बोलणं, मदत मागणं, अनुभव शेअर करणं हे सर्व महत्त्वाचं असतं. सपोर्ट मिळाल्यावर मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन वाढतं. यामुळे ताण कमी होतो आणि मेंदू पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो. नंबर 8. सातत्याची मानसिकता तयार करणं. अपयशानंतर कोसळणं स्वाभाविक आहे, पण पुन्हा उभं राहणं ही प्रक्रिया असते. संशोधन सांगतं की सातत्य म्हणजे शक्ती. नियमितपणे छोटे प्रयत्न केल्यावर न्यूरल पॅथवे मजबूत होतात. मेंदू प्रयत्नांना सवय लावतो. आज नाही जमलं तरी उद्या प्रयत्न करण्याची मानसिकता तयार झाली की अपयश आपली ओळख राहत नाही. ते फक्त प्रवासाचा एक भाग राहतं. सततच्या अपयशानंतर उभं राहणं कठीण असतं, पण मानसशास्त्र स्पष्ट सांगतं की ते शक्य आहे. योग्य विचारसरणी, भावना हाताळण्याची पद्धत, लहान लक्ष, सपोर्ट सिस्टीम आणि सातत्य या 5 गोष्टींनी कोणतीही व्यक्ती पुन्हा सुरुवात करू शकते. अपयश आपल्याला मोडत नाही, ते आपल्याला घडवतं. जर आपण त्या प्रक्रियेला योग्य दिशा दिली तरच. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता.
त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.